पुढची बातमी कोल्हापुरातूनच आहे। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। गोकुळ दूध महासंघ हे सुद्धा आता महायुतीच्या ताब्यात आलंय। तर गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे। या पदावरील अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद खाली होतं। त्यानंतर आता गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ हसन मुश्रीफ यांच्या मुलाची निवड झाली आहे। दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्या पासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेलो आहे। अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकार्यांना विनंती करतो। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, हे खरं तर पद खाली होतं आणि यावर हसन मुश्रीफ यांच्या मुलाची निवड झालेली आहे। महायुतीच्या ताब्यात पुन्हा इथलं पद आलंय। अधिक माहिती। जगदीश, गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये महायुतीचा वर चष्मा झालेला दिसतो। आता जगदीश, महायुतीचे जे विद्यमान आमदार आणि नामदार आहेत, हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचाच मुलगा कोल्हापुरातील सगळ्यात मोठी गोकुळ दूध संस्था आहे, ज्याचं सगळ्यात मोठं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं, त्या संस्थेचा अध्यक्ष आज झाला। या राजकारणामागे भरपूर घडामोडी घडल्या, कारण महायुतीचा चेअरमन व्हावा यासाठी माजी चेअरमन अरुण डोंगरे यांनी राजीनामा दिला। त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या। आज सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते असले, काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांनी बंद पाकिटातून नावीद मुश्रीफ यांचं नाव ज्येष्ठ संचालक विश्वासनारायण पाटील यांच्याकडे दिलं। त्यामुळे महायुतीचा वर चष्मा हा कोल्हापूर जिल्ह्यात दिसतो। आज पुन्हा एकदा लहान वयातील सगळ्यात कमी वयातील अध्यक्ष पद हे गोकुळचे नावीद मुश्रीफ झाले आणि त्याचबरोबर पहिल्यांदा निवडून आलेले नावीद मुश्रीफ हे गोकुळमध्ये पहिल्यांदा संचालक झाले आणि त्यांना अध्यक्षपदाची माळ पडली। त्यांच्याबरोबर इच्छुक असलेले डझनभर संचालक हे नाराज झालेले दिसले, परंतु नाव एकमतानं हे सतेज पाटील यांनीच घेतल्यामुळे त्याला विरोध कोणी केला नाही। जगदीश, धन्यवाद अमरसिंह दिलेल्या माहितीबद्दल।